नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, EPIC 2.0 हे पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ECI. ओके, म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे EPIC 2.0 हे नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातात. तर बघा, हे जे पोर्टल आहे ते भारतामध्ये मतदार ओळखपत्राचा डिजिटल आवृत्तीचा भाग म्हणून विकसित आणि नागरिकांसाठी उपलब्ध केले गेलेले आहे, जे की मतदारांना त्यांच्या ओळखपत्राची इलेक्ट्रॉनिक PDF आवृत्ती डाउनलोड करण्याची सुविधा देते. बघा, हे जे EPIC पोर्टल आहे ते इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड आहे, म्हणजेच डिजिटल मतदार ओळखपत्र आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. दोस्ती 17 हा सराव कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणारा त्रिपक्षीय सराव आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजेच वरील सर्व. तर बघा, श्रीलंका, मालदीव आणि भारत या तिन्ही देशांमध्ये हा सराव आयोजित केला जातो. ओके, म्हणजेच या तिन्ही देशांचा हा सराव आहे. ओके, तिन्ही देशांमध्ये हा सराव आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 17 म्हणजेच 17 म्हणजेच दोस्ती 17 म्हणजेच 17वी आवृत्ती. ओके, या सरावाची 17वी आवृत्ती झालेली आहे. बघूयात आपण. हा एक त्रिपक्षीय तटरक्षक सराव आहे. हा सराव मालदीवमध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याचे उद्दिष्ट समुद्री सुरक्षा, समन्वय, माहिती देवाणघेवाण आणि संयुक्त प्रशिक्षण वाढवणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे सराव जे आहेत ते नुकतेच मालदीवमध्ये घेतले गेलेले आहेत. चला, प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय पर्यटन दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, 25 जानेवारी. तर दरवर्षी आपण 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो. ओके, तर बघा, याचा उद्देश आहे पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणे आणि भारतातील सांस्कृतिक ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे हा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 4 बघा, ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले आहेत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे अत्यंत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अनु गर्ग. तर अनु गर्ग या ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. ओके, तर पहिल्याच महिला आहेत, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, बघा, ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि ओडिशाची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1936 रोजी. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, सेमोझू इलक्किया विरुधू म्हणजेच शास्त्रीय भाषा साहित्य पुरस्कार हा पुरस्कार कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. तर तामिळनाडूने हा पुरस्कार सुरू केलेला आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, हा जो पुरस्कार आहे तो तामिळ भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या साहित्यिक परंपरेचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, टाईप 096 टँक क्लास पाणबुडी म्हणजेच सबमरीन नुकतीच कोणत्या देशाने विकसित केली आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, चीन. तर 3 या देशाने नुकतीच टाईप 096 टँक क्लास पाणबुडी विकसित केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन आहे, जी की मुख्यतः चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीसाठी बनवली जात आहे आणि त्याचा उपयोग समुद्री परमाणु क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी केला जातो. बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. ऑपरेशन प्रहार कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पंजाब पोलीस. पंजाब पोलिसांनी नुकतेच ऑपरेशन प्रहार हे सुरू केलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, पट्टेदार वाघासारख्या रंगाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने घोषित केलेले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच चंदीगड. ओके, तर चंदीगड या राज्याने हे जे फुलपाखरू आहे त्याला राज्याचा दर्जा म्हणून म्हणजे चंदीगडचे फुलपाखरू राष्ट्रीय म्हणजे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतीय महिला
फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच अमेलिया वाल्वर्डे. ओके, तर बघा, अमेलिया वाल्वर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, अमेलिया वाल्वर्डे हे कोस्टारिका येथील प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी आधी कोस्टारिका महिला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केलेले आहे. ओके, आता ते भारतीय संघासह AFC महिला आशियाई कप 2026साठी तयारी करण्यास मदत करणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, HDFC बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणजेच DMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी कैजाद भरूचा. तर कैजाद भरूचा यांची HDFC बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर नियुक्तीवरती तुम्हाला हमखास प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा इतरांना. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.